डॉक्टर डी.वाय. पाटील हे इतरांपेक्षा वेगळे होते. त्यांचं व्यक्तिमत्व वेगळंच होतं आणि ते एक शेतकरी राजक राजकारणात आले आणि त्यातून त्यांना बराच अनुभव आला आणि नंतर त्यांनी ठरवलं की आपण शिक्षण क्षेत्रात काम करायचं. तेव्हापासून आपण पाहतोय त्यांचं कोल्हापूर, पुणे, मुंबई या तिन्ही ठिकाणी शिक्षणाचं एक जाळंच पसरलंय, जिथे मुलगा गेला की सगळं शिक्षण त्यांना पूर्णपणे मिळतंय. बहुजन समाजाला त्याचा मोठा फार उपयोग झालेला आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की शिकलेले मुलं, हजारो मुलं, लाखो मुलं मुली तयार झालेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी चांगलं काम करीत आहेत. तुमचे त्यांचे किती वर्षापासून संबंध होते? माझे व्यक्तिगत जर विचारलं तर जवळजवळ 1970 पासून म्हणजे गेले 56 वर्ष माझा त्यांचा संबंध आलेला आहे आणि त्या याच्यामध्ये मी परिवर्तन पाहिलं. ते एक वेगळ्या क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात त्यांनी गेले. आणखीन जिथं गेले तिथं चांगलं काम केलं. जसं पाहिलं आपण तर शिक्षणाच्या क्षेत्रात तर होते, पण त्याचबरोबर त्यांना त्रिपुराला जाऊन तिथं ते राज्यपाल झाले. बिहारमध्ये राज्यपाल झाले. दोन्ही ठिकाणी राज्यपालाचं काम त्यांनी चांगलं केलं. कोल्हापुरात परत आले आणि नंतर हळूहळू अर्थात त्यांच्या मुलांकडं त्यांनी ते त्यांचं सगळं जे त्यांनी तयार केलं होतं ते सोपवलं. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचं काय नुकसान झालंय असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या क्षेत्रात तर ती धक्का बसला असणारच. त्यांनी जे केलेलं कार्य आहे हे चांगलं आणि मजबूत आहे. तसं पाहिलं तर त्यांनी केलेलं जे शिक्षणाच्या क्षेत्रात जे कार्य आहे ते त्याला कोणी हलवू शकत नाही, कारण ते एक संस्था आहे. संस्था म्हटली तर चालूच राहते आणि शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचं काम त्यांच्या संस्थेच्या मार्फत अधिक चांगलं चालू राहील पुढेही. एखादी आठवण आहे का तुमची व्यक्तिगत अशी? आता ते कधी अलीकडचे काळ जेव्हा बाकीचं काम जर कमी झालं, राज्यपाल पद सोडलं, तेव्हा ते कोल्हापूरला जेव्हा राहायला यायचे तेव्हा कधीतरी मनात आलं की एकदम आज थोड्या वेळात मी भेटायला येतो म्हणून सांगायचे. त्यांची रोल्स रॉयस घेऊन तिथे यायचे आणि चहा पाणी थोडंसं घेत आम्ही गप्पा मारत बसायचो आणि नंतर ते परत जायचे. माझ्यावर फार त्यांचं लक्ष होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.